मतदार यादीतील अनियमिततेच्या विरोधकांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आता चौकशीचे आदेश दिलेत। अत्यंत मोठी बातमी। आपल्यासोबत नेते शशिकांत शिंदे सध्या जोडले गेलेत। शशिकांतजी, सगळ्यात पहिले तर आपलं स्वागत। आणि आपण जो लढा दिला, ज्या पद्धतीने चर्चेच्या 2 दिवसांच्या फेऱ्या झाल्या, त्याला कुठेतरी यश मिळताना दिसतंय, काय वाटतंय आपल्याला? नाही, यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन मागणी जी केलेली आहे त्यामध्ये पहिलं असं आहे, त्यांनी चौकशी आदेश दिलेले आहेत, पण ज्यांच्याकडे दिलेले आहे त्यांनीच ह्या चुकीच्या बनवलेल्या आहेत। त्यामुळे त्या निवडणूक आयोगाने स्ट्रिक्टली सांगायला लागेल की ह्या 25 सालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या यादीचं व्हेरिफिकेशन करताना ज्या यादीमध्ये दोष आहे त्यात परत दोष आढळला तर त्या संबंधित अधिकाऱ्याला दोषी ठरावा, तरच कुठेतरी यामध्ये जरा कंट्रोल येईल। नाहीतर दोघांची मिलीभगत वर झालं तर अडचण निर्माण व्हायला नको। आमचं म्हणणं आहे, पण आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत याद्या सदोष वगैरे सगळ्यात होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणुकीची प्रक्रिया करू नये। आता हे किती दिवसात चौकशी करतात, काय करतात ते आम्ही बघू आणि मग पुढे ठरवू। शशिकांतजी, आपण ज्या चौकशी याद्या तयारच केल्या गेल्या ते चुकीचं आहे, त्यांच्यावरती आपला निशाणा होता। यात देवांग दवे नावाच्या एका व्यक्तीचा नेहमीच उल्लेख करण्यात आलाय, त्याबद्दल काय माहिती सांगाल? 100% त्यामध्ये दिवांक दवे आणि ती पूर्णपणाने यादी आणि संपूर्ण हे केलेलं आहे, ते दिसून आलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे। आता त्याचा हस्तक्षेप आहे याचे पुरावे सुद्धा आम्ही दिलेले आहेत। आता ह्याच्यावर कारवाई काय करतात ते आम्ही बघतो। धन्यवाद शशिकांतजी। साम टीव्ही सोबत आपण अगदी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे होते, ज्यांनी या महत्त्वाच्या निर्णयावरती जे आदेश आयोगाने दिले आहेत चौकशीचे, त्यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी खरं तर निवडणुका रद्द करावी अशी आमची प्राथमिक माहिती आहे हे सांगितले, मागणी आहे असं सांगितलेलं आहे। पाहावं लागणार आहे निवडणूक आयोग त्यांच्या या मागणीकडे कसं पाहतं।